नमस्कार मित्रांनो. आषाढ महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात सण व्रतवैकल्ये असतात. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या हा महिना 12 राशींसाठी देखील तितकाच महत्त्वाचा असेल. या महिन्यात अनेक शुभयोगायोग देखील घडतील जे या राशींसाठी फायदेशीर ठरतील. चला तर मग जाणून घेऊया की आषाढ महिन्यात कोणत्या राशीचे भाग्य उजळून निघेल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांचे राशीबदल आणि शुभयोग पाहायला मिळते, ज्याचा काही विशिष्ट राशींच्या धन, करिअर आणि भाग्यावर विशेष प्रभाव पडेल. तर चला जाणून घेऊया की आषाढ महिन्यात कोणत्या राशींना मोठे भाग्य लाभण्याची शक्यता आहे आणि कोणाला पूर्ण भाग्याची साथ मिळेल. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीसाठी आषाढ महिना अत्यंत फलदायी ठरेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. एक मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील. पूर्वी रोखून ठेवलेला निधी परत मिळू शकतो. थांबलेल्या कामाला गती मिळेल. व्यावसायिकांना मोठा नफा होईल आणि प्रवास आपला फायदेशीर ठरेल. मिथुन राशी. हा महिना मिथुन राशीसाठी उत्तम आर्थिक संधी दर्शवत आहे. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमची बचत वाढेल. गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे, ज्यामुळे भविष्यात लक्षणीय परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे संवाद कौशल्य इतरांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबात शुभ घटना घडू शकतात, ज्यामुळे शांततापूर्ण आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. आपल्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदेल. सिंह राशी. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी आषाढ महिना सन्मानाने प्रगती घेऊन येत आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या महिन्यात एक चांगली संधी मिळू शकते. सरकारी क्षेत्रातील लोकांना लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे नेतृत्व गुण उजळून निघतील. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. आषाढ महिन्यात या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. त्यांचा सामाजिक दर्जाही वाढेल. नवीन संधीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात असलेल्या सिंह राशीच्या लोकांना दुप्पट नफा देणारा एक चांगला आणि महत्त्वपूर्ण सौदा मिळू शकतो. पुढची राशी आहे तुळ राशी. हा महिना तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्याची पूर्ण साथ घेऊन येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे या महिन्यात सहजपणे पूर्ण होतील. प्रत्येक वळणावर भाग्य तुमच्या बाजूने असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. चैनीच्या वस्तूवर खर्च होण्याची शक्यता असली तरी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जे लोक परदेश प्रवासाचा किंवा परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्याचा विचार करत आहेत, त्यांना यश मिळू शकते. तुळ राशीसाठी आषाढ महिना आनंदाने भरलेला असेल. आपल्या उत्पन्नातही वाढ होईल. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळू शकते. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी आषाढ महिना आत्मविश्वास वाढवेल आणि आर्थिक लाभ मिळवून देईल. व्यावसायिकांसाठी नफा मिळवण्याचा हा काळ आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही परिस्थिती अनुकूल आहे. तुमच्या जोडीदारांसोबतचे तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मानसिक ताण कमी होईल आणि धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. हा महिना धनुराशीसाठी सकारात्मक बदल घेऊन येईल. नातेसंबंध आणि कौटुंबिक संबंधांनाही आशीर्वाद मिळेल. तसेच कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवता येईल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. एकूणच आषाढ महिना धनु राशीसाठी खूप चांगला असेल. आषाढ महिन्यात सर्व राशींनी काय करावे तर दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास श्री विठ्ठल किंवा भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करा.
गरजू व्यक्तींना अन्नदान आणि वस्त्रदान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मित्रांनो, ग्रहांची अनुकूल साथ आणि स्वतःची मेहनत या दोन्ही गोष्टी यशासाठी महत्त्वाच्या असतात. आषाढ महिना अनेकांसाठी आशेचा किरण घेऊन येऊ शकतो, मात्र प्रत्येक व्यक्तीचे फळ तिच्या वैयक्तिक जन्मकुंडली, कर्म आणि परिस्थितीनुसार बदलू शकते. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी.